आज आपण लिंबाचं आंबट गोड तिखट असं चटपटीत लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। हे लिंबाचं लोणचं बनवताना कसलाही तेलाचा वापर केलेला नाहीये, बिना तेलाचं लिंबाचं लोणचं आहे हे लिंबाचं लोणचं वर्षभर टिकतं, त्याला कसलीही बुरशी लागत नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 1 डझन लिंब घेतलेले आहेत, म्हणजेच 12 लिंब घेतलेले आहेत। ते लिंब घेताना एकदम पिवळसर लिंब घ्यायचे, कच्ची लिंब घ्यायची नाहीयेत। पिवळसर लिंबाचंच लोणचं घातलं जातं, तर तुम्ही बघू शकता अजिबात डाग नसलेले पिवळसर लिंब घ्यायचे आणि त्याची साल अजिबात जाड नसावी, पातळ सालीचेच लिंब घ्यावेत। आता हे लिंब स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घालायचे। त्याने काय होते की तुमच्या लिंबाला काही घाण वगैरे असेल तर निघून जाते। ते स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून झाले की त्यातलं पाणी काढून घ्यायचे आणि एका कॉटनच्या कपड्याने हे सर्व लिंब पुसून घ्यायचे, कारण की लोणचं करताना कसलाही पाण्याचा हात लागला नाही पाहिजे, नाही तर लोणचं पटकन खराब होतं, म्हणून हे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे। इथे एक चॉपिंग पॅड घेतलेला आहे, तोही कोरडा असावा आणि सुरीही कोरडी असावी। लिंब कापताना उभे कापायचे आणि एका लिंबाचे 8 फोडी करून घ्यायच्यात। लिंबू कापताना उभं कापायचं, त्यांनी काय होतं की पटकन त्यातल्या बिया निघतात। अशा प्रकारे सर्व लिंबाच्या फोडी करून घ्यायच्यात, त्यातल्या बिया सेपरेट करून घ्यायच्यात आणि फोडी सेपरेट करायच्यात। तर तुम्ही बघू शकता की इथे बिया हे सगळ्या सेपरेट केलेल्या आहेत। आता सर्व लिंबाच्या फोडी एका कुकरच्या भांड्यात काढून घ्यायच्यात। इथे मी एक स्टीमर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे। पाणी चांगलं तापलं की त्याच्यामध्ये हे कुकरचं भांडं ठेवायचंय। कुकरचं भांडं ठेवून झालं की त्याच्यावरती एका प्लेटला कॉटनचा कपडा लावून ते त्याच्यावरती झाकून ठेवायचे अशा प्रकारे, व त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचे। तर 10 ते 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता वाफेचं पाणी लिंबाच्या फोडीमध्ये अजिबात पडत नाही। तर तुम्ही बघू शकता की कॉटनचा कपडा पूर्णपणे कोरडा आहे आणि फोडी पण चांगल्या शिजलेल्या आहेत। आता हे शिजलेल्या फोडी थंड करायला ठेवायच्यात। फोडी छान शिजलेले पण आहेत आणि त्याला पाणी जास्त सुटलेले नाहीये। थंड करून झालं की एका कढईमध्ये काढून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं हे हलवत राहायचे। ते झालं की त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ तो लिंबाच्या फोडीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झालं की त्यामध्ये 2 चमचे मीठ, 1 चमचा काळे मीठ, हळद 2 चमचे, 3 चमचे लाल तिखट पावडर, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हिंग, हे सगळं साहित्य टाकून झालं की त्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचे। मीडियम गॅसवरती 5 मिनिटं हे असं शिजवत ठेवायचे। शेवटी त्याच्यामध्ये पिवळी मोहरी 2 चमचे ॲड करायची। ॲड करून झाले की ते परत त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचे। तर 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता की लोणच्याला कलर खूप सुंदर आलेला आहे, लाल छान कलर आलेला आहे लोणच्याला। तर हे आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। आणि गॅस बंद करायचा आहे आणि लिंबाचं लोणचं असं थंड करायला ठेवायचंय। हे लोणचं आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। थंड झालं की हे लोणचं काचेच्या भरणीत भरायचे। काचेची भरणी कोरडी असावी आणि मगच त्याच्यामध्ये हे सर्व लोणचं भरायचे। तर तुम्ही बघू शकता की खूप रसरशीत असं हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। ज्यावेळेस तुम्ही लिंबाचं लोणचं घेत असता तो चमचा पूर्णपणे कोरडा असावा। हे लिंबाचं लोणचं 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकतं, कसलीही त्याला बुरशी लागत नाही, खराब होत नाही। तर हे आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।